वाशिम जिल्ह्यामध्येही नगर परिषद आणि नगरपंचायतची रणधुमाळी सुरू झालेली आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषदा, ज्यामध्ये कारंजा, वाशिम, मंगरुळपीर आणि रिसोड नगर परिषदेचा समावेश आहे. तसेच एक नगरपंचायत जी मालेगाव नगरपंचायत आहे. या मालेगाव नगरपंचायतची 2 डिसेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे. मालेगाव नगरपंचायतची निर्मिती झाली होती 17 जुलै 2015 रोजी. त्या अगोदर इथे ग्रामपंचायत होतं. हे तालुक्याचं गाव आहे मालेगाव, आणि इथं जी नगरपंचायत अस्तित्वात आली त्यानंतर काही दिवस प्रशासक राज होतं, आणि 8 फेब्रुवारी 2016 रोजी येथील निवडणूक पार पडली होती. त्यावेळेस या नगरपंचायतमध्ये एकूण 17 सदस्य 17 वार्डामधून निवडून आले होते, आणि या नगरपंचायतवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. जे काही अध्यक्षपद होतं ते नगरसेवकांमधून होतं. ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळी या नगरपंचायतमध्ये 4 काँग्रेसचे, 4 राष्ट्रवादीचे, 4 शिवसंग्रामचे, तसेच 3 शिवसेना, 1 भाजपा आणि 1 अपक्ष असे नगरसेवक निवडून आले होते. आणि सद्यस्थितीत जे राजकीय वातावरण आहे ते अतिशय तापलेलं असून या नगरपंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडी, तसेच महायुती जी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे, यातील शिवसेना, भाजपा, तसेच जी राष्ट्रवादी आहे अजित पवार गट, ते देखील सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. कारण जो काही नगराध्यक्षाचा चेहरा आहे त्यावरच ही निवडणूक अवलंबून राहणार असल्याचं येथील स्थानिक जे राजकारणी किंवा जाणकार तसेच काही पत्रकारांचं म्हणणं आहे. कारण या निवडणुकीमध्ये चेहऱ्याला जास्त महत्त्व आहे. सद्यस्थितीत जे काही निवडणूक होऊ घातली आहे ती म्हणजे या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद जनतेतून असल्यामुळे जो चेहरा राहणार आहे तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्या चेहऱ्याकडे पाहूनच पुढील जे काही नगराध्यक्षपद आहे ते निवडल्या जाण्याची दाट शक्यता आहे. कारण चेहरा अति महत्त्वाचा असतो. जो पक्ष चांगला चेहरा किंवा चांगला व्यक्ती देईल तोच या नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विराजमान होईल. आणि जे काही इतर 17 नगरसेवक आहेत, 17 वार्डामधून जे निवडून यायचे, त्यामध्ये असे म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे निवडून येतील असे जाणकार सांगतात. कारण या नगरपंचायतवर आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी महायुती प्रयत्नरत आहे. हे जे काही नगरपंचायत येते, मालेगाव नगरपंचायत, हे रिसोड विधानसभा क्षेत्रांतर्गत येते आणि अकोला लोकसभेमध्ये या मतदारसंघाचा समावेश आहे. तर येथील जे आमदार आहेत ते काँग्रेसचे अमित झनक आहेत. तसेच ज्या भावना गवळी आहेत शिवसेनेच्या, ज्या विधान परिषद सदस्य आहेत आणि 5 टर्म ज्या खासदार राहिलेल्या लोकसभेच्या, त्यांचं देखील जे गाव आहे किंवा जे घर आहे ते या रिसोड विधानसभे अंतर्गत येते. आणि विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्येही त्यांनी चांगलं या मालेगावमधून मताधिक्य घेतलं होतं. त्यामुळे या नगरपंचायतवर आपली सत्ता यावी यासाठी भावना गवळी ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्या प्रयत्नरत आहेत. तसेच युती झालेली आहे अनेक ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये, आणि मालेगाव नगरपंचायतमध्ये देखील ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटण्याची दाट शक्यता आहे नगराध्यक्षासाठी. त्यामुळे भावना गवळी देखील इथे प्रयत्न करणार आहे. तसेच नगराध्यक्षपद काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये. त्यामुळे येत्या काही दिवसात हा जो काही चेहरा आहे तो स्पष्ट होऊन या मालेगाव नगरपंचायतवर कोणाची सत्ता स्थापन होते ते 2 डिसेंबरच्या निवडणुकीनंतर समजून येईल. किशोर गोमासे, न्यूज 18 लोकमत, मालेगाव, वाशिम.